नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे रजनी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रजनी स्पेशल। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण टोफू स्पेशल। टोफू म्हणजे सोयाबीनचं जे दूध असते त्या दुधापासून बनवलेलं पनीर, त्याला सोया पनीर किंवा टोफू असं म्हणतात। तर आज आपण त्याच टोफूचा एक नवीन पदार्थ बनवणार आहे, क्रिस्पी, क्रंची आणि स्पायसी। तर चला बघूयात आपण त्या टोफू बनवण्यासाठी काय काय सामग्री वापरलेली आहे। तर आपल्याला टोफू बनवण्यासाठी लागलेलं साहित्य ते आपण बघूयात। इथे मी पत्ताकोबी घेतलेली आहे बारीक चिरून, नंतर शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, नंतर कांद्याची पात घेतलेली आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, नंतर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि बीट घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, काळी मिरी घेतलेली आहे बारीक कुटून, भाजलेली तीळ, नंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि ब्रेड बारीक करून घेतलेले आहेत, ब्रेड क्रम्स। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता। नंतर तांदूळाचं पीठ आहे आणि उकडलेला बटाट्याचा किस आहे आणि हे आहे टोफू। तर मी टोफू हा 200 ग्रॅम आणलेला आहे। तर आपल्याला हे बघा, आपला पनीर सारखंच असतं हे टोफू, पनीर सारखंच असते। आधी आपल्याला हा टोफू जो आहे असा कुस्करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण टोफू हा बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये हे सर्व सामग्री टाकायची आहे। हे सगळं साहित्य मी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बारीक करून घेतलेला, किसून घेतलेला बटाटा टाकायचा आहे, 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायची आहे, 2 चमचे टाकले तरी चालेल, आणि 1 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं आहे, काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आपण जे हे ब्रेड बारीक केलेले आहेत हे आपल्याला थोडंसं घालायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कोशिंबीर घालायची आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। हे आपण आता छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला असे छोटेसे याचे बॉल करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण गोल तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपण कॉर्नफ्लोअरची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे पाणी घालून, कॉर्नफ्लोअरची, आणि हे ब्रेड क्रम्स। तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे, हे जे बॉल्स आहेत हे असे या स्लरीमध्ये असे डिप करून घ्यायचे आहेत आणि या क्रम्समध्ये असे सर्व असे हे करून घ्यायचे आहे। इथे आपलं तेल तापलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला हे असे रोल तळून घ्यायचे आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। जास्त मोठ्या फ्लेमवर सुद्धा तळून घ्यायचे नाही आहेत, कारण आतलं जे मटेरियल आहे त्यामधलं ते पूर्ण शिजलं पाहिजे तेलामध्ये। छान मस्त असे टोफू तयार होत आहेत। तोपर्यंत आपण काय करूयात, टोफूसाठी लागणारा सॉस तयार करूयात। पॅन ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस। सोया सॉस घालायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चिली सॉस टाकायचा आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। आणि हनी घालूयात।
याच्यामध्ये आपण 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घालणार आहोत, थोडंसं पाणी, आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत, कारण की सोया सॉस आणि चिली सॉस याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं, त्याच्यामुळे आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही आहे. बघा आपला सॉस तयार आहे.